कंस राजाची बहीण पुतना हिचा एक आध्यात्मिक भाग आपणासमोर आम्ही सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी कंस राजाच्या बंदीशाळेमध्ये देवकीला 6 बाळ कंस राजाने वध केला। देवकीचे 8वे बाळ मध्यरात्री बंदीशाळेत जन्माला आले। बंदीशाळेत द्वारपाल निद्रा अवस्थेत असताना वासुदेव देवकी आणि यशोदेच्या बाळाची अदलाबदल केली आणि कंस राजाचा कर्तव्यकाळ गोकुळामध्ये वाढू लागला। काही दिवसात कंस राजाला नंदाच्या घरी चमत्कार बाळाचा संशय येऊ लागला आणि त्यानं आपल्या मानलेल्या बहिणीला अर्थात मायावी पुतना राक्षसीला त्या बाळाच्या वधासाठी पाठवले। परंतु कृष्णदेवाने त्या पुतण्याचा वध कशा प्रकारे केला हे दाखवण्याचा प्रयत्न माझे रसिक बाबा प्रेक्षक आपल्याला दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। सादर होतोय पुतणाचा वध, आध्यात्मिक पुतणाचा वध। महाराजांचं खून भावाच्या वयाचा 20व्या वर्षी झाला। तेव्हापासून माझा लागला। माझी पाठची भेटले हिच्या लगीला मी मोठ्या थाटामाटात करतो आणि देवकीची वरात तून चालली होती। राधा कल्याचे काम सुद्धा मी करत होतो आणि त्याच वेळेला वासुदेव देवकी यांना बंदीशाळेत ठेवला। देवकीच्या पोटी जन्माला आलेली 6 मुलांचा प्राण घेतला। 7वा बाळ द्वारकेत गेला आणि माझी मानलेली बहीण पुतना हिचाच या ठिकाणी उपयोग करून त्यालाच कोकणात पाठवलं।
अरे असेच गोकुळाचा आणि तो हराम खोरंदाचा खायचा अरे गोकुळात मारतोय त्याचा बंदोबस्त करून ते माझी कामगिरी पूर्ण करायची शाबास पुत्रा सुंदर स्त्रीचं रूप घेऊन गोकुळामध्ये प्रवेश करणार आहे. पुष्पा राक्षसाचे दूध पीत असताना आपल्या स्तनातून विष प्रयोग करून मारण्याचा कण तो नवजात बालकाने अर्थात विष्णुधारी श्रीकृष्ण देवानी मोडीत काढला आणि त्याच स्तनातून पोचलेले रक्तप्रवाह प्राशन करून शेवटी या पुष्पा राक्षसीचा वध झाला. हे आपल्या समोर या